नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत बामणडोंगरी लॉटरीविषयी. कारण की बामणडोंगरी लॉटरीमध्ये आता बऱ्याच जणांचे हे रजिस्ट्रेशनचे टाईप ओपन झाले आहे आणि त्यामुळे त्यांना आता स्टॅम्प ड्युटीची पेमेंट करायची आहे, रजिस्ट्रेशनची फीस भरायची आहे, त्याच्या पुढची प्रोसेस करायची आहे. पण प्रश्न सगळ्यांच्या मनात हाच आहे की ही प्रोसेस नक्की कशी करायची आहे? स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईटवर जावं लागणार आहे? स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? या दोन्ही पेमेंट आपल्याला एकत्र भरायचे आहेत की सेपरेट भरायचे आहेत? आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशनची फीज आपल्याला किती भरायची आहे? स्टॅम्प ड्युटीची पेमेंट आपल्याला किती अमाऊंटची करायची आहे? असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतील आणि त्यासाठीच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये या पुढे येणारी सर्व प्रोसेस आपल्याला नक्की काय करायचे आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत आणि कशा प्रकारे आपल्या पुढची प्रोसेस करायची आहे, याच्यावरती आपण एक स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया सर्व माहिती. तर मित्रांनो, स्टॅम्प ड्युटीच्या पेमेंटला सुरुवात करण्याच्या आधी बऱ्याच लोकांचे जे प्रश्न असतात, जे अनमॅरिडचं ॲफिडेविट कुठे आहे किंवा बाकीचे जे ॲफिडेविट्स लागणारे आहेत लॉटरीसाठी डॉक्युमेंट्स म्हणून, ते नक्की कुठे भेटतात, त्यांच्यासाठी आपण जस्ट फक्त बघून घेऊया की आपल्याला ॲफिडेविट कुठे भेटतील. तर आपला निवारा केंद्राला जेव्हा तुम्ही व्हिजिट करतात तेव्हा लॉटरी डॉक्युमेंट्स म्हणून तुम्हाला इकडे काही ड्रॉपडाऊन्स दिसतील. तर तुम्ही प्रत्येक याच्यावर जेव्हा क्लिक करणार तेव्हा तुम्हाला इकडे ॲफिडेविटचे फॉर्मॅट दिसतील. आणि जर कोणत्या ॲफिडेविटचं फॉर्मॅट नसेल तर तुम्ही ह्या खालची जी लॉटरी आहेत त्याच्यावरती क्लिक करू शकतात. तुम्ही बघू शकता इकडे अनमॅरिडचं ॲफिडेविट तुम्हाला इकडे भेटू शकतं किंवा बाकी तुम्हाला कोणत्या अजून ॲफिडेविट्स हवे असतील तर तुम्ही या सेक्शनमध्ये सर्च करून तुम्हाला ते ॲफिडेविट तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि मित्रांनो, याचनंतर बऱ्याच जणांचा प्रश्न जो आहे की जेव्हा लॉग इनमध्ये आपण जातो आणि लॉग इनमध्ये जेव्हा आपण टॅबवरती क्लिक करतो रजिस्ट्रेशनच्या आणि त्या रजिस्ट्रेशनच्या टॅबवरती जेव्हा आपल्याला लिंक मिळते आपल्याला स्टॅम्प ड्युटी पेमेंट करायची, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हे आपल्याला लिंक ओपन होत नाही आहे, त्याच्यावरती काही ना काहीतरी एरर दिसतो आहे. तर हा एरर हा सगळ्यांनाच येत आहे. त्यामुळे आपण त्या लिंकचा वापर करून त्या वेबसाईटवरती न जाता आपण डायरेक्टली ग्रासची जी साईट आहे, जी वेबसाईट त्यांनी दिली आहे तिकडे, तीच आपल्याला वेबसाईट इकडे गुगलवरती सर्च करायची आहे. आणि ती सर्च करण्यासाठी तुम्ही फक्त गुगलमध्ये GRAS जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला असं grass.mahakosh.gov.in जो वेबसाईट आहे ती ओपन होईल. आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर तुम्हाला अशा प्रकारचं एक होमपेज दिसेल. तर या होमपेजमध्ये तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन. आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला पे विदाऊट रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इकडे सिटीजनवरती क्लिक करायचं आहे. आणि इकडे जो फर्स्ट ऑप्शन आहे, मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट, ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इकडे दोन ऑप्शन दिसतील आपल्याला, एकतर पे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी टुगेदर किंवा पे स्टॅम्प ड्युटी ऑनली आणि रजिस्ट्रेशन फी ऑनली. म्हणजे जर तुम्हाला जर स्टॅम्प ड्युटी वेगळी भरायची आहे आणि रजिस्ट्रेशन फी वेगळी भरायची असेल तर तुम्ही हे दोन ऑप्शन सेपरेट दोन टाईम तुम्ही क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकतात. बट आयडियली माझं सजेशन तुम्हाला हेच असेल की तुम्ही ह्यावरती क्लिक करा आणि तुम्ही पेमेंट करा. कारण की जेव्हा तुम्ही पनवेलला जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस करायला जाल तेव्हा ह्या जर तुम्ही दोन पेमेंट वेगवेगळ्या केल्या असतील तर तुम्हाला एक 500 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे तो एक्स्ट्रा लागेल. आणि जर तुम्ही हे एकत्र जर केलं, पे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन टुगेदर, तर तुमचा जो एक 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरचा आहे तो जो एक्स्ट्रा लागणार आहे तो तुमचा नक्कीच वाचेल. या दोघांमध्ये करण्याचा आणि या सिंगल करण्यामागे हा फक्त इकलोता जो तुम्हाला बेनिफिट भेटेल तो म्हणजे तुम्हाला पनवेलच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एक स्टॅम्प पेपर तुम्हाला कमी वापरावा लागेल 500 रुपयाचा. त्यामुळे तुम्ही हे दोन्हीही एकत्र भरा. पे स्टॅम्प ड्युटीवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन झालेला दिसेल. आणि या फॉर्ममध्ये तुम्हाला ह्या बेसिक ह्या डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या आपल्याला नक्की काय काय भरायचे आहेत. तर बघा, तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट दिलं आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला रायगड हे सर्च करायचं आहे. तुम्ही रायगड जेव्हा एंटर करणार तेव्हा आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुकामध्ये आपल्याला पनवेल सिलेक्ट करायचं आहे. आणि पनवेलनंतर तुम्हाला इकडे 5 ऑप्शन दिसतील. तर या 5 ऑप्शनमध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं, तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकतात. तर आपण जस्ट रँडमली आपण एक सिलेक्ट केला आणि इकडे तुम्ही वाचू शकता, दिस चलान कॅन बी यूज्ड इन एनी सब रजिस्टर ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट रायगड. म्हणजेच तुम्ही या 5 ऑप्शन्सपैकी कोणत्याही ऑप्शन्सवरती जरी क्लिक केलं तरी तुम्ही हे सब रजिस्टर ऑफिसच्या जे डिस्ट्रिक्ट रायगडमध्ये येतात त्यापैकी कोणत्याही जागी तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकतात. आणि याचबरोबर जर तुम्ही सिलेक्ट आर्टिकल कोडवरती जेव्हा जातात तेव्हा आपल्याला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, 25.2 ॲग्रीमेंट टू सेल/ट्रान्सफर. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे ऑप्शन येतात, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, टोटल अमाऊंट,
आणि हे नेम ऑफ द पेयर वगैरे या सर्व गोष्टी. आता स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट जी आहे ही प्रत्येकासाठी वेगळी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला जी तुमची अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यामध्ये सेल व्हॅल्यू आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ए दिला असेल तर सेल व्हॅल्यू एमध्ये जी तुमची अमाऊंट आहे त्या अमाऊंटच्या 1% अमाऊंट ही तुमची रजिस्ट्रेशन फी असणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांची जर अमाऊंट बघितली तर 29,77,000च्या अप्रॉक्स अशी एक अमाऊंट आहे. त्यामुळे त्यांची 1% अमाऊंट ही जवळपास 29,700च्या आसपास अशी अमाऊंट होईल. तर आपल्याला त्या अमाऊंटमध्ये 1,000 ॲड करायचे आहेत आणि आपल्याला स्टॅम्प ड्युटीमध्ये ती पेमेंट करायची आहे. आणि जी रजिस्ट्रेशन फी आहे तिथे आपल्याला फक्त 1% जी आपली प्रॉपर्टीची सेल व्हॅल्यू एमध्ये जी दिली आहे ती आपल्याला इकडे एंटर करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमच्या व्हॅल्यूज एंटर करू शकतात. जर तुमची सेल व्हॅल्यू ही जवळपास 29,77,000 जर दिसत असेल तर तुमची व्हॅल्यू ही 29,700 अँड समथिंग येईल. तर आपल्याला एक राऊंड फिगर अमाऊंट करून घ्यायची. तुम्ही एक्झॅक्ट अमाऊंट टाकू नका तिकडे. थोडीशी जी वरची जी राऊंड फिगर होईल ती आपल्याला कन्सिडर करायची आहे 1%च्या द्वारे. आणि ह्याच 1%मध्ये आपल्याला फक्त 1,000 ॲड करायचं आहे स्टॅम्प ड्युटीचा आणि आपल्याला इथे ॲड करायचं आहे. म्हणजे आपण स्टॅम्प ड्युटीमध्ये आपण जी स्टॅम्प ड्युटीचा 1,000 प्लस 1% जे आपण रेल्वे टॅक्स जे आपल्याला द्यायचे आहे ते, या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या स्टॅम्प ड्युटीमध्ये पे करायच्या आहेत. आणि रजिस्ट्रेशन फीमध्ये आपल्याला फक्त 1% ऑफ सेल व्हॅल्यू आपल्याला पे करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही या दोन्ही अमाऊंट इकडे एंटर कराल इकडे आपोआप तुम्हाला टोटल व्हॅल्यू खाली आलेली दिसेल. आणि ह्याच्या पुढे नेम ऑफ द पेयर जे आहे तिकडे तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे. तर आपण एक असंच रँडमली एक नाव टाकूया. इकडे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि इकडे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड टाकायचं आहे. मी हे रँडमली टाकतो आहे. हा कोणाचा पॅन कार्ड नंबर नाही आहे. हे मला जस्ट रँडमली जे मी डिजिट सुचत आहेत ते टाकतो आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे. आणि हा नंबर तुम्हाला नीट तुम्ही बघून टाका कारण की ह्याच्यावरतीच तुम्हाला जो GRN नंबर आहे तो फार इम्पॉर्टंट असणार आहे पुढच्या प्रोसेसमध्ये. तो तुम्हाला त्याच नंबरवरती मेसेजद्वारे येणार आहे. आणि तुम्ही इकडे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा तुम्हाला. आणि जसं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इकडे एंटर कराल तसं तुम्हाला असा एक पॉपअप आलेला दिसेल. SMS विल बी सेंट ऑन दिस मोबाईल नंबर. मेक शुअर दिस नंबर इज एंटर्ड प्रॉपरली. कारण की याच नंबरवरती तुम्हाला जसं मी सांगितलं GRN नंबर येणार आहे आणि त्याचद्वारे तुम्ही पुढचा जो तुमचा चलान आहे ते प्रिंट करायला तुम्हाला भेटणार आहे. आणि याच्या पुढे जे आहे जे नेम ऑफ द सेकंड पार्टी तिकडे जसं मी तुम्हाला दिलं आहे इथे तसंच ॲज इट इज तुम्हाला सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड हे पूर्ण लिहायचं आहे आपल्याला. शॉर्ट फॉर्ममधून सिडको वगैरे असं एंटर नाही करायचं आहे. आणि जो पॅन जो आहे सेकंड पार्टीचा हा पॅन कार्ड नंबर इकडे तुम्ही बघू शकतात. हा पॅन कार्ड नंबर तुम्हाला यूज करायचा आहे सिडकोच्यासाठी. अशा प्रकारे नाव आणि हे पॅन कार्ड सेकंड पार्टीचं तुम्ही हे सबमिट करू शकतात. आणि त्याच्या पुढे हे पण मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून टाईप करून ठेवलं इथे जेणेकरून आपला व्हिडिओ हा टाईप करण्यामध्ये जास्त मोठा नको होऊ देत. आणि हे पण हे रँडम फ्लोअर आहेत, रँडम बिल्डिंगची नावं आहेत. तुम्ही तुमच्या बिल्डिंगचा नंबर काय आहे, फ्लोअर नंबर काय आहे, बिल्डिंग नंबर काय आहे या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर फ्लॅट सर्वे नंबरमध्ये तुम्हाला फ्लॅट नंबर टाकायचा आहे, फ्लोअर नंबर टाकायचा आहे, बिल्डिंग नंबर टाकायचा आहे. फ्लॅट नंबर जसं मी आता टाकलं इकडे 8th फ्लोअरवरती हा 4था रूम आहे म्हणजे 4 नंबर रूम आहे. तर तुम्ही असं कंपल्सरी नाही इकडे की 804 लिहिलं आहे. तुम्ही 04 किंवा 4 ही टाकू शकतात किंवा 804 ही टाकला तरी चालेल. कारण की जेव्हा तुम्ही बिल्डिंगमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुमच्या बिल्डिंगवरती जो नंबर असेल तो हा 804 दिलेला असणार आहे. बट डिपेंड ऑन यू. तुम्ही 4 नंबर ही टाकू शकतात आणि पुढे 8 फ्लोअर टाकला तुम्ही आणि बिल्डिंग नंबर EA 28 किंवा तो तुमचा 38 43 जी पण असेल ती बिल्डिंग तुम्ही टाकली. पण त्याच्या पुढे लोकॅलिटी आणि रोडमध्ये प्लॉट नंबर 2 टाकायचं तुम्हाला. सेक्टर 6 बामणडोंगरी आणि उल्वे टाकायचं तुम्हाला पुढे. आणि एरिया आणि सिटीमध्ये जेव्हा तुम्ही टाकतात तेव्हा तुम्हाला उल्वे आणि त्याच्या पुढे तुम्हाला तालुका पनवेल टाकायचं आहे आणि डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला पुढे रायगड मेन्शन करायचं आहे. पिनकोड हा सगळ्यांसाठी सेम असणार आहे. तुम्ही हा पिनकोड यूज करू शकतात 410206. आणि इथे जी मार्केट व्हॅल्यू आहे ती पुन्हा तीच असणार आहे जी तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये सेल व्हॅल्यू एमध्ये जी दिली आहे ती 29,77,000. इकडे जर तुमची जर वेगळी असेल तर तुम्हाला ती एंटर करायची आहे मार्केट व्हॅल्यूमध्ये. आणि सेम कन्सिडरेशन अमाऊंटमध्येही तुम्ही तीच व्हॅल्यू इकडे एंटर करायची. आणि याच्या पुढे जर तुम्हाला कार्डने पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करू शकतात. UPIने पेमेंट करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करू शकतात. आणि जर तुम्हाला बँकमध्ये जाऊन फिजिकली जाऊन जर तुम्हाला
तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनचा उपयोग करू शकतात. बट आयडियली माझं सजेशन हेच असेल की तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून कार्ड पेमेंट करू शकतात आणि कार्ड पेमेंट झाल्यावरती विदिन मिनिट तुम्हाला तुमचं जे चलान आहे स्टॅम्प ड्युटी पेमेंटचं तेही डाउनलोड करता येतं. आणि जसं की आपण आता ही डिटेल्स आपण पूर्ण फिल केली की डिटेल्स तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या आणि क्रॉस व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही इथे पुढे हे जे इकडे कॅप्चा दिला आहे कॅप्चा कोड तो आपल्याला इकडे एंटर करायचा आहे. आणि जसे तुम्ही हे सर्व डिटेल्स आणि तुमचं पेमेंट मोड जे आहे ते सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा कोड तुम्ही एंटर केला की तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आणि या प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स हे फायनली एकदा बघण्याचा ऑप्शन दिला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. आणि त्या पेमेंटचं ऑप्शनपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही कारण की मी इथे जो पॅन कार्ड नंबर टाकला आहे तो इनव्हॅलिड आहे, कारण मला कोणत्याही प्रकारचं पेमेंट करायचं नाही इथे. हा जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ बनवला आहे मी. आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करणार तेव्हा तुमची जी रिसिप्ट जनरेट होते ती तुम्हाला लगेच डाउनलोड करायला इथे ऑप्शन नाही आहेत. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा ह्या ग्रासच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ग्रासच्या वेबसाईटवरती तुम्हाला इकडे सर्च चलान म्हणून ऑप्शन आला आहे इकडे. तर ह्या ऑप्शनमध्ये जायचं तुम्हाला आणि सर्च चलानवरती तुम्ही क्लिक करतात तेव्हा तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन. या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही जो ऑप्शन जे निवडलं होतं लोकेशन ते बघू शकतात आणि याच्याच पुढे आपल्याला जी अमाऊंट जी आपण पे केली ती अमाऊंट आपल्याला इकडे एंटर करायची आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपण SBI पे जे पेमेंट गेटवे आहे ते यूज केलं होतं जसं मी तुम्हाला तिकडे ऑप्शनमध्ये दाखवलं त्या हिशोबाने. आणि जर तुम्ही जर कोणतं वेगळं ऑप्शन जर ह्याच्यामध्ये यूज केलं असेल UPI पेमेंट वगैरे किंवा बिल्डेक्स यूज केला असेल तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर जो तुमच्या मेसेजवरती जो तुम्हाला GRN नंबर आला असेल किंवा तुम्ही जेव्हा पेमेंट करतात तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती ही पॉपअप मेसेज आला असेल आणि जर तो मेसेज तुमच्याकडून मिस झाला असेल तर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर जो आपण एंटर केला त्यावरती GRN नंबर आला असेल तो GRN नंबर इकडे टाकला की तुम्हाला हा इमेज टेक्स्ट आहे इकडे टेक्स्ट तुम्ही एंटर करा आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे चलान आहे ते जनरेट झालेलं दिसेल. आणि ते चलान तुम्ही डाउनलोड करून डायरेक्टली निवारा केंद्राच्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला. आणि निवारा केंद्रामध्ये जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तिकडे तुम्हाला ऑप्शन आलं असेल की तुम्ही GRN नंबर एंटर करायचा आहे आणि जी चलानची जी डॉक्युमेंट आहे ती अपलोड करून तुम्ही पुढची रजिस्ट्रेशनसाठी जी अपॉइंटमेंट आहे ती तुम्ही बुक करू शकतात. आणि मित्रांनो एकदा ही अपॉइंटमेंट तुमची बुक झाली की तुमचे पूर्ण ॲग्रीमेंटचे जे पेपर वर्क आहे तो पूर्ण क्लिअर होईल. आणि ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतात आणि त्या दिवशी तुमचं ॲग्रीमेंट पूर्ण होईल त्याच सेम डेला तुम्हाला पजेशनचंही लेटर दिलं जाईल. तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला कोणत्या दिवशी पजेशन भेटणार आहे. आणि पजेशन भेटण्यासाठी तुम्हाला जे बामणडोंगरीचं जिकडे सॅम्पल फ्लॅट आहे त्या सेम बिल्डिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिकडेच तुम्हाला तुमची पजेशनची जी तुमची रूमची चावी तुमच्या हातात दिली जाईल. आणि जेव्हा तुमची चावी हातामध्ये तुम्हाला भेटते ते आणि पजेशन लेटर तुमच्याकडे असणार आहे तेव्हा तुम्हाला जायचं आहे पनवेल ऑफिसला त्या ॲग्रीमेंटला रजिस्टर करायसाठी, म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट करण्यासाठी. आणि जेव्हा या सर्व गोष्टी होतील त्यानंतर आपल्याला एक शेवटची स्टेप अजून उरते ती म्हणजे तुम्हाला जो इलेक्ट्रिक जो मीटर आहे त्याची प्रोसेस करावी लागणार आहे. त्यासाठीची जी प्रोसेस आणि त्याचा जो फॉर्म आहे त्याबद्दलही तुम्हाला माहिती बामणडोंगरीला जेव्हा तुम्ही पजेशन घ्यायला जाईल तेव्हा तुम्हाला तिथे दिली जाईल. आणि या सर्व गोष्टींबद्दल आपले जे येणारे व्हिडिओज असतील त्यामध्येही मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो आता आपण बघूया की नक्की आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागणार आहेत. आपल्याला जेव्हा ॲग्रीमेंटसाठी जेव्हा तुम्हाला निवारा केंद्र बेलापूरमध्ये जायचं आहे तेव्हा आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जावे लागणार आहेत. तुम्ही बघू शकतात की आधार कार्डचे ओरिजिनल आणि त्याचे 2 झेरॉक्स कॉपी आपल्याला घेऊन जावे लागणार आहेत. आणि पॅन कार्डचं पण सेम 2 कॉपी ओरिजिनल तुम्हाला पॅन कार्ड घेऊन जावं लागेल. स्टॅम्प ड्युटी फीज जी आपण आता भरण्याची प्रोसेस बघितली आणि स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीज जी तुम्ही भरली आहे त्याचा जो चलान जे जनरेट झालं असणार आहे त्याचं ओरिजिनल आणि तुम्हाला कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहेत. 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर तुम्हाला 2 नंबर म्हणजे 2 स्टॅम्प पेपर तुम्हाला घेऊन जावे लागणार आहेत. आणि त्याचनंतर तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स जे आहेत ते 4 फोटोग्राफ्स तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागणार आहेत. अलॉटमेंट लेटरची एक कॉपी घेऊन जावी लागेल बरोबर. आणि जी NOC तुम्हाला जी आली होती जर तुम्ही बँकेचे जे लोन घेतलेलं असेल तर त्या लोन घेताना तुम्ही जे NOC काढली असेल सिडकोच्या वेबसाईटवरून तर ती NOC तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही को ॲप्लिकंट जे ॲड केलं आहे तुम्हाला को ॲप्लिकंटचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावे लागतील. आणि याचबरोबर जर आपण इथे बघाल तर जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या सबसिडीसाठी जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्हाला ॲफिडेविट जो फॉर्मॅट अवेलेबल आहे सिडको निवारा केंद्रावरती तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला व्हिडिओच्या तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अनमॅरिड ॲफिडेविट बनवून द्यावे लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड जे स्पाऊसचे आणि तुमचे हे तुम्हाला त्याबरोबर घेऊन जावे लागणार आहेत. आणि बँक डिटेल्ससाठी तुम्हाला कॅन्सल चेक
किंवा पासबुकचा फ्रंट पेज तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲग्रीमेंटची प्रोसेस जेव्हा तुम्ही करायला जाल तेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जावे लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की आपल्याला स्टॅम्प ड्युटीची पेमेंट कशा प्रकारे करायची, रजिस्ट्रेशनची फीस कशा प्रकारे भरता येणार आहे आपल्याला, आणि याचप्रमाणे आपल्याला नक्की कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत आणि या पुढची प्रोसेस आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. तर मित्रांनो, याच्यावरती तुमचे काही अजून प्रश्न असतील किंवा माझ्याकडून काही टॉपिक मिस झाला असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात. आपण त्याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, अशाच प्रकारची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून त्या येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन आणि युजफुल माहिती बरोबर. धन्यवाद.